ती खरं आप्पाच अड्ड्यात पाहिजे होते. आप्पांची कुठेतरी कमी भासते आम्हाला पण अड्ड्यात. की आप्पा येऊ शकले नाहीत ही आठवण अजून माझ्या स्मरणात आहे. आणि पण आता जी आप्पा नाही त्याच्यामुळे थोडं कुठेतरी एक अड्ड्यात कमी भासते आप्पांची. मुलाखत देऊ शकत नाही. बघा हे प्रेम आहे बघा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ. मित्रांनो, सर्जा की आप्पाच्या दावणीला एक बैल लागला पाहिजे. प्रत्येक सर्वसामान्यांची इच्छा असायची की बाबा ह्या क्षेत्राला आपण एवढे दिवस चांगलं दाखवलं किंवा जर खरेदी विक्री जर उंची नेली तर पंडित शेठ फडके तर पंडितच्या दावणीला एक लागला पाहिजे. अनेक लोकांची इच्छा होती, लय बैल झाली, पण 100% मित्रांनो आता हा बैल आहे ते त्यांचं नाव ऑलरेडी नाव एवढे एक नंबरलाच आहे. आणि तानाजी वलेकर, तुम्हाला बैल तानाजी वलेकरने दिला आणि आज महाराष्ट्रभर बैलाची चर्चा आहे. पहिलं तर तानाजी ओलेकर आहेत, त्यांचा मनापासून धन्यवाद. का ताई आज एवढा सर्जा पलत असताना आम्हाला एक शब्दावर बैल दिला. त्यांना आमच्या दिलीप नाना आहेत, त्यांनी एक फोन केला का शेठच्या नावासाठी एक कुठेतरी तुमचा बैल सर्जा ते विकत नव्हते, पण आप्पांचं नाव जिथं ऐकलं ते बोलले शेठचं नाव जर माझा सर्जा मुलं होत असेल तर मी बैल देतो. मग त्यांनी एक शब्दावर बैल आपल्याला दिला. अनेक लोकांची म्हणजे शेठ तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस एखाद्याचा बैल थोडा जर पळत असला तर कुणी फोन केला की बाबा बैल द्यायचा आहे का, अहो पंढर शेठनं बैल मागितला होता आमचा, म्हणजे नुसत्या नावावर सुद्धा बैल विकत होते त्यांच्या. आप्पांच्या दावणीला अनेक बैल होऊन गेले, त्यातला ह्यो एक सर्जा. असं काही नाही की आप्पा आत्ताच ह्या एक नंबरच्या 3,05,000 माणसांना मेजा येत नव्हतं तेव्हा आप्पाने 3,05,000 सुंदर घेतला होता माळशिरसचा. म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीचा काळ म्हणजे ज्यावेळेस मला वाटते तेव्हा 40-50 हजार लय असा. लय 1,00,000 रुपये मध्ये लय झालं त्यावेळेला 3 लाख, आणि त्याचं नाव 3,05,000 ठेवलं होतं. त्याचं नाव सुंदर होतं, पण माणसं म्हणायची 3,05,000. आप्पाने अनेक बैल चांगली चांगली घेतली. मला काही वाटत नाही असं की आप्पांना कधी अपयश आलं होतं. या मधल्या परेड मध्ये थोडं जरा म्हणजे अपयश म्हणजे बैलांच्यावर थोडं लक्ष नव्हतं, पण परत गुरुनं लक्ष दिल्यानंतर त्यांच्या दावणीला चांगला सर्जा बैल आलाय आणि तो टिकून पळेल, आप्पांचं नाव राहील एवढंच मी सांगतोय. अनेक लोक शेठ बरं का, अनेक लोक तुमच्या नावाने कमेंट करायचे की शेठला लक्ष घालायला हवा, एक बैल टॉपचा घ्यायला हवा. तर दिलीप नानानं बघितला बैल, तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही घ्या म्हणलं. हा बैल दिलीप नानाने तुषार भावड्यांना सांगितला का असं असं बैल पलतं, शेठचं नाव करील घ्या. मी बाहेर होतो, मला तुषारनी फोन केला का दादा हा बैल बघा तुम्हाला कसं वाटतं, एक शूटिंग पाठवली. मी बोललो घे, कोणाला विचारू नको. नानांनी बोलले नानांच्या शब्द आपण बैल घेऊया. आणि बैल लाभला. मित्रांनो काय तांबे सरकार काय सांगचाल आता तुम्ही? खर तर बैलगाडी क्षेत्रामध्ये लहानपणापासून आप्पा असतील, आप्पांचा कार्यकाळ आम्ही डोळ्यानं बघितलाय. सातेवाडीचं मैदान लहानपणापासून आप्पांना बघत आलोय. स्वर्गीय पंढरनाथ जगनशेठ फडके आप्पा, हे आप्पा ते आप्पा जीवलग दोस्त. पहिल्यापासून हे लोक आम्ही बघत आलो. सातेवाडीचा नांद्या पडत होता त्या काळापासून आप्पांना बघत आलो. आप्पांना जवळचा आप्पांना सहवास लाभला, कारण आप्पांचं सातेवाडीचं नातं, फडके शेठ असतील, पंढरशेठ फडके किंवा आपल्या आप्पा, यांचं नातं म्हणजे खटाव तालुक्याची नाळ जुळलेली आहे दोघांची पहिल्यापासून. आप्पांचा जर सगळ्यात जास्त म्हणलं मुंबई नंतर जर संपर्क असतील माझ्या मते खटाव तालुका असेल, कारण खटाव तालुक्यातले जेवढे बैलगाडी मालक आहेत, आता गुरुनाथ शेठ या ठिकाणी आप्पांची, मागाशी मी पुकारलं सुद्धा की पावलावरती पाऊल टाकून या ठिकाणी गुरुनाथ शेठनी परंपरा आप्पांची जपली. खऱ्या अर्थानं आप्पांनी लय माणसं कमवली या बैलगाडी क्षेत्रात, म्हणजे बोटावर सुद्धा मोजू शकणार नाही किंवा अशी कॅल्सी काढायची म्हटली तरी मोजू शकणार नाही. आप्पांना लहानातल्या लहान सुट्टी मेकर असू द्या, बैलगाडी मालक, कासरा धरणारा, सगळ्यांची नावं कोणाची पण विचारा, कुठल्या गावातलं म्हटलं की आप्पा नाव सांगत होतं. एवढा आप्पांचा टॅलेंट होता आणि आप्पांनी भरपूर लोक या क्षेत्रात कमवली. म्हणून तर आज हे नाव 7 समुद्र पार आहे. आप्पा गेले परंतु ते एक मन आहे, मरावे परंतु कीर्तिरूपी ओरावे, तसं आप्पांनी कमवून गेले. तर किस्से असे भरपूर आहेत आप्पांचे. आप्पांनी बैलगाडी क्षेत्रामध्ये एक रॉयल माणूस म्हणून आप्पांची कायम ओळख राहिली. आणि आजचं म्हणायचं म्हणलं सर्जा सर्जा, कारण दोन्ही सर्जा असे महाराष्ट्रातले एक नाम, दोन्ही टॉपचे नंदी होते. आणि खऱ्या अर्थानं आज उंबरड्याच्या मैदानामध्ये जसं यात्रेचे मैदान आप्पा खेळायचे, मुंबईवरून आप्पा आवर्जून यात्रेच्या मैदानासाठी घाटावर येत होते, तसे या ठिकाणी
गुरुनाथ शेठ या ठिकाणी घाटावर येतात त्याचा आम्हाला अभिमान वाटतो, कारण यात्रेची परंपरा पहिल्यापासून या लोकांनी जपलेली आहे. आनंदप्पा असतील, पंढरीशेठ फडके असतील, तानाजी अण्णा पाटील असतील, जिंतीचे बरेचसे जुने बैलगाडी मालक अजून या क्षेत्रामध्ये आहेत. आता आप्पांचं उदाहरण सांगायचं म्हटलं तरी आज आप्पांचा बैल नाही, परंतु आप्पा रेट्रेवनं या ठिकाणी का तर मित्राचा बैल म्हणजे स्वर्गीय पंढरनाथ गणसेठ फडके यांचा नंदी आज फायनलला राहिला. त्या आनंदासाठी इतक्या लांब आलेत. ही बैलगाडी क्षेत्रातली दोस्ती आहे. म्हणजे दोस्ती बघा मित्रांनो. पण ह्या जोडीविषयी काय सांगताल राहुल शेठ? तुम्ही बघताय की सर्जा घेताना कशी निवड कशी झाली? सर्जा घेताना आपले दिलीप नाना आहे, त्यांनी फोन केला तुषार भावडे यांना आणि आपले गोरे साहेब राहुल गोरे यांनी फोन केला का दादा तुम्ही बैल घ्या, आपला आप्पांचं नाव जाईल. आणि ते जे मालक होते सर्जाचे ताई पण आम्हाला आप्पांच्या नावासाठी आप्पांच्या प्रेमामुळं हा बैल आम्हाला दिलेला आहे. शेठ मला सांगा की पंढरशेठ फडके म्हणजे एक प्रकारे हे जे त्यांना देवच मानत होते एक प्रकारे. तुम्हाला काय वाटतं माणसं येते ती म्हणजे एक प्रकारे काय त्यांच्याविषयी काय सांगताल? प्रत्येक जणी तुमच्याकडे येतं का तर शेठचं म्हणजे लय उपकार आहे त्यांच्या. नाही, आप्पांनी ही कमावलेला प्रेम आहे सर्व. आज लोक येतात भेटतात. आप्पांची खरं आप्पाच्या अड्ड्यात पाहिजे होते. आप्पांची कुठेतरी कमी भासते आम्हाला पण अड्ड्यात. आणि आज सर्जा आज गाडी चांगली पळाली, कुठेतरी आप्पांचं नाव परत एकदा अड्ड्यात झाला तर जरा. पण आप्पा प्रत्येक यात्रेच्या अड्ड्याला प्रत्येक आप्पा कितीच बक्षीस असू द्या बघणार नाहीत, पण यात्रेच्या अड्ड्याला आप्पा यायचं म्हणजे यायचंच. आता हे त्यांचं मित्र जायचं आणि तुम्ही पण ती परंपरा चालू ठेवावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. नक्की यात्रेचे जे अड्डा आहेत त्यांना आम्ही नक्की येणार सर्व अड्ड्यांना. आजच्या आज पहिला प्रश्न म्हणजे आज सर्जाची गाडी अतिशय सुंदर पळाली, कारण का आमचे जे पंढरीशेठ होते म्हणजे आमचे ते आप्पाच होते. आज ते मुंबईला जेव्हा पण यायचे म्हणजे बिनजोडला असं आजपर्यंत कुणीच केलं नाही केलं आणि करू शकत नाही, कारण का हरेल जी केली आज कधीतरी म्हणजे असं हे केलं नाही. आलटी पलटी कुठून कुठली साईड घेऊन कधी एक एक बैल आज बादल जरी आता 3-3 फेऱ्या एक मैदानात पळवलं आहे का, कारण का आप्पा असे ते फक्त औषधीसाठी खेळ करायचे. आणि मगून आज आप्पांचं भरपूर नाव आहे आणि येणाऱ्या काळात पण आणि अजून भरपूर असं नाव राहील आप्पांचे. आप्पांविषयी काय सांगचाल? आज कुठेतरी कमी आज तुम्ही एक नंबर केला पण कुठेतरी आप्पाची कमी आहे असं वाटतं. आप्पा हे बैलगाडा क्षेत्रामध्ये एक माणूस होऊन गेले, कारण आम्ही आता दोघं जण लहानच आहे. आम्ही जेव्हापासून बैल पळवतो मोठे मैदानात असे म्हणजे मोठीच बैल पळवतो. पहिल्यापासून आपण बघतो ना मुंबई असो किंवा घाटावर, कारण बिनजोडचा 1 नंबर मध्येच खेळ खेळायचे आप्पा. तर ही गाडी मुंबईला पळताना दिसेल. हो 100% दिसेल, काय विषय नाही या गाडीबद्दल. मित्रांनो की सर्जाची गाडी पळावी म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केलं की जसं मला वाटतं काय काय प्रयत्न झाला लोकांचं. प्रयत्न म्हणजे ही गाडी फॉर्च्युनरच्या मैदानाला दुलवायची होती, परंतु मी ताईनं शब्द दिला होता की ताई आपण गाडी आणू मागून. त्यानंतर भरपूर दिवस आप्पांचं म्हणजे चाच्याकडे असताना आप्पांचे माझं बोलणं होतं की आप्पा अशी ही गाडी अरुणशेठ अशी गाडी आणायची. आप्पा 100% आणू. तो वेळ आला, जावेदबाई असतील आमचे कराडचे म्हणजे त्यांचं मला फोन आला का अरुणशेठ अशी गाडी आणायची. आमचे बबलू चाचा असतील, असं सर्वांच्या सहमतीने ही गाडी जुळली आणि त्यांच्या म्हणजे कुठेतरी यश म्हणजे त्यांच्या प्रयत्नाला यश आलं. आणि दोन्ही म्हणजे सर्जा कुठेतरी मालकांसाठी आणि त्यांचे जे म्हणजे आप्पांनी नियोजन केलं त्यांच्यासाठी कुठेतरी एक मोठा यश आलाय. बबलू चाचा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय स्पीड लागले, दोन्ही पण रॉकेट आज होती. चांगली आज पाहिली 1 नंबर गाडी पाहिली. म्हणजे आमचं जे होतं का नाही की गाडी बाप पळ त्या ह्याच्या आज गाडी पाहिली. आज दोन्ही पण रॉकेट करत निघाली खाली. सर्जाला पण आज पात्र काय बैल नव्हताच, आज ह्यो बैल पाहिला पण सर्जावर. काय ह्याचं भविष्य काय सांगचाल? आता भविष्य सगळ्याला माहित आहे, पण तुम्ही काय सांगचाल? तुम्ही चालवता गाडी. भविष्य अजून इथं पुढं अजून बैल लय पळणार अजून पण इथनं पुढं. आप्पा मी तुमच्याकडे येतो. मित्रांनो बघा आज 1 नंबर झालाय. आप्पाच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं एक प्रकारे. का तर आज तुमचा दोस्त बाई होता. काय म्हणायचं ही जी खुशी आहे, असं किती 1 नंबर केलं असतं, पण हे जत्रेच्या मैदानातली खुशी बघायला एक खरंच आप्पा पाहिजे होती. मुलाखत देऊ शकत नाही. बघा हे प्रेम आहे बघा मित्रांनो. आज
आप्पाच्या डोळ्यात पाणी म्हणजे किती प्रेम असेल, काय एखादा किस्सा सांगा की म्हणजे तुमचा किस्सा लोकांना ऐकायचा आहे बघा. तर शेठ मला सांगा, ह्या दुस्तीविषयी तुम्हाला माहित असेल थोडं सांगा. आप्पांच्या डोळ्यात पाणी आलं. नाही, आप्पांची आणि आप्पांची दोस्ती ही म्हणजे दिवसातून त्यांचा एक फोन सकाळी होणारच, आप्पांना फोन करणारच, आणि जरी आप्पांचा फोन नाही झाला तर हे आप्पा फोन आता आप्पांना करणारच. आणि ही दोस्ती भरपूर दोस्ती म्हणजे एकदम जवळची दोस्ती होती, आणि यांचा दोघांचा दिवसाला एक फोन व्हायचाच. आणि इथं आले आप्पा, जरी लोणावल्याच्या पुढे आले, साताऱ्याला आला तरी आप्पांना पहिला फोन असायचा का मी येतोय तिकडं. यांची भेट पण होत, आणि एकदम ही दोस्ती अजर अमर बोलतात, ती अजर अमर दोस्ती आहे यांची. लहानपणी भरपूर वेळा येत असेल एक नंबर की आता ही खुशी काय आहे सांगचाल की एक जत्रेच्या मैदानातला एक नंबर की लोक भेटायला वगैरे त्याविषयी काय सांगचाल? नाही, मी पहिल्यापासून अड्ड्याला येतच साताऱ्याला, आणि भरपूर ठिकाणी एक नंबर पण झाले. आप्पांचे शाहीर भरपूर पण आमचा सुंदर आणि शाहीर ते पण भरपूर कमीत कमी 50 ते 60 वेळा एक नंबर झालेत त्या गाडीचा. आणि पण आता जी आप्पा नाही त्याच्यामुळे तुला कुठेतरी एक अड्ड्यात कमी वाजते आप्पांची. शेठ मला सांगा, बैल तानाजी ओलेकर यांनी तुम्ही सुचवला बैल एक प्रकारे की जर मास्टर माइंड म्हणायला लागले, कारण कसं होतं बघताय तुम्ही की आज आज आणि आपल्याला बैल दिला यासाठी मीच काय लाखो लोक तुमच्यावर म्हणणार का करत दादा, म्हणजे एक प्रकारे सुचवलं त्याविषयी काय सांगतात? कसं आहे, कारण की ज्यावेळेस आप्पा निघून गेले, परंतु त्यांचं जे नाव आहे ते कधी जाऊ शकत नाही. आणि अनेकांची इच्छा होती की या दावणीला कुठेतरी बैल लागावा. अनेक बैल आप्पाने घेतली, अनेक बैल पळाली, त्यांचा कायम खेळ हा एक नंबरातला राहिला आतापर्यंत. असं काय नाही की मध्यंतरी पक्ष घेतला, त्याने सुद्धा अतिशय चांगला पळाला. हिर्या असतील, म्हणजे अनेक बैल घेतली आणि अनेक बैल पळाली, परंतु सर्जा हा डोक्याचा बाहेरचा विषय. आणि खरंच आज सांगायचं म्हणजे बैल आज एवढा आजारी असताना घोडच्या बैलामध्ये पळणं खरंच आयऱ्या घाऱ्याचं काम नाही. अनेक जण म्हणतात की हा घोट रॉकेट रॉकेट रॉकेट, परंतु ज्यावेळेस तुम्ही आड्यामध्ये उभं राहताल आणि लांबून ज्या बैला जर स्पीड जर पळ जर बघितला एखाद्यानं, तर त्याचा विचार करू शकत नाही की, आणि त्या बैला बरोबर पळणं मला वाटते आयऱ्या-गैऱ्याचं काम नाही. खरं आयऱ्या करायचं म्हणणं नाही. अनेक बैल आहेत, प्रत्येकाच्या बैलाला प्रत्येकाला स्पीड आहे, पण त्या बैला बरोबर पळणं थोडं अशक्यच आहे. आणि आम्हाला पण आज कळालं की ते बैल राखून राखून का पळवतात, आणि हे एक नंबरच्या बैलात का बरं ते बैल बाहेर काढतात. कारण की तुम्ही जर कमी स्पीडचा जर जो बैल जर घातला तर त्या बैला बरोबर वर येणं अशक्य गोष्ट आहे. एवढं स्पीड त्या बैलाला आहे, आणि तेवढं स्पीड असताना बैल आज हा सर्जा आजारी असताना अगदी मालकाच्या नावासाठी स्वर्गवासी आमचे म्हणजे दैवतच आप्पांसाठी आज हा बैल एवढ्या स्पीडनं म्हणजे गायाला गाळा दिला. त्याबद्दल मी तर मनापासून या सर्जाचा उलट मनापासून आभार मानले पाहिजे, कारण की त्या बैलाला गाळा देणं सुद्धा चालू गडीमध्ये अशक्य गोष्ट आहे. कारण की बैलाला तुफान स्पीड आहे, आणि सर्जा ही गाडी आज 3 फेरा अंतरात गाडी पळाली. काय दुस्ती एखादा किस्सा? तिचं एक आठवण सांगतो मी. आप्पांचा फोन आला मला वाटारवरनं की मी वाटारवर आलोय. एकनाथन दोघच होते की आपण एम नानाचा बैल कराराव घ्यायचा. म्हटलं घ्यायचा का आप्पा, तुमची तब्येत कशी आहे का? तर मी त्याच्या आधी 1-4 दिवस बघून आलो होतो आप्पांना, आणि म्हटलं तब्येत कशी आहे? नाही या. पण मी वाटारवर आलो माझ्या गाडीतनं. मला म्हटले ड्रायव्हरला मागे येऊ दे, तुम्ही बसा. मग ते पुढे बसलेले मागे जात होते, नाही मागच होते. मला म्हटले तुम्ही पुढे बसा. नाही आप्पा म्हटलं मी तुमच्या बरोबर मागे बसतो. पण त्यावेळेला आप्पांची तब्येत विकत झाली होती, आणि माझे जावा आहेत तांबव्याचे, त्यांचं मोठं कार्यालय इंदिरा पॅलेस म्हणून, आणि त्या कार्यालयावरनं जाताना मी आप्पांना म्हणलं, आप्पा आपण येताना कार्यालयावर पाहुणे सत्कार करणार आहेत माझे जावाई, आणि आपण जाऊया. बरं म्हणले, आणि आम्ही नानांचा करार ही करून आलो, एम नानाचा बैलाचा. तर परत आपण डोळ्यातनं पाणी काढलं. म्हणले आपण मला ह्या अवस्थेत मी जावयाकडे जाणार नाही, मी पुढल्या बारी येईल तेव्हा जावयाकडे जाईल, आणि आपण जायचं. तुमचा जावाय काय माझा जावाय काय वेगळा नाही. ती आठवण अजून माझ्या स्मरणात जात नाही की आप्पा येऊ शकले नाहीत. ही आठवण अजून माझ्या स्मरणात आहे. एवढा म्हणजे ही प्रेम आहे आप्पावलं.
आणि मला वाटतं इथं असा एक पण माणूस नाही की त्या डोळ्यात पाणी उभं राहिलं नाही. म्हणजे ही आप्पाची हे नाही की आम्ही लहान होतो, आम्हाला म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं काय कळत पण नव्हतं, की आम्हाला वाटायचं की पंढरीशेठ फडके यांच्या दावणीला जावं किंवा यांच्या पैसे जावं. मग नशिबानं आम्ही म्हणजे आम्हाला नाही भेटली कधी मुलाखत घ्यायला. परंतु त्या माणसानं काय केलं तर ही माणसं कमवली. ही तर बघितली तर माणसं जरी एक नंबरातली बैल नव्हती, म्हणजे आता मध्ये मध्ये बैल त्यांच्याकडे बैल नव्हता धरून चला, तरी सुद्धा त्या नावाला खाली नाही. का माणूस होणे नाही, त्या माणसानं कुणाकडनं स्वार्थ साधून घेतला नाही, त्या माणसाकडनं कुणाला फुकट गाडी वाढायला लावली नाही, ड्रायव्हरांना कुणाला वापरून घेतलं नाही, माणसासनी वापरून घेतलं नाही, सोडणारासनी घेतलं नाही, जिथं बैल बांधतील तिथं त्यासनी त्रास कधी दिला नाही. त्या माणसानं दुसऱ्यासाठी अहोरात्र झटणारा तो माणूस आहे. लाखात एक माणूस असते ती. त्या माणसाचं किती काढलं तरी आम्हाला ती अंतःकरणापासून काही एक होणार प्रकारे सरच्या विषयी काय सांगचाल? नाही, घोटचा सर्जा खरं रॉकेट आहे. आज मी समोरून पलताना बघितला बैल. बैल भारीच पलतं. आजूपर्यंत मी एवढ्या स्पीडचा बैलच नाही बघितला घोटचा सर्जा इतका. आणि अरुण शेठचा मनापासून धन्यवाद, जगदीश शेठ तुमचा मनापासून धन्यवाद का तुम्ही आप्पांच्या नावासाठी आज या यात्रेच्या मैदानात आपला पायरा जुळून आला आणि गाडी चांगली पळाली. तुमचा मनापासून धन्यवाद का तुम्ही बैल दिला ना. आज कुठेतरी आप्पांचं नाव या अड्ड्यात एक नंबरच्या याच्यात झाला. धन्यवाद मित्रांनो. उंबरठ्याच्या मैदानात एक तुला सांगतो, म्हणजे माझ्या ह्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे. ह्या मैदानात गाडीनं गुलाल घेतला ना, ती गाडी टिकते. ही माझा 40-42 वर्षाचा अनुभव आहे. ती बैल टिकून राहतात अनेक वर्ष बैल टिकून. देवाचा आशीर्वाद आहे इथल्या. मग काय असेल या मातीतला हे ते आतापर्यंत ज्या ज्या गाडीने इथं एक नंबर केलाय, गुलालात गाडी राहिल्या त्या, ती बैल टिकून पळते. ती या मला स्वतः आलेला अनुभव आहे. बघा हे अनुभव आहे, म्हणजे बरोबर. आप्पाचा तर अनुभव आहे मित्रांनो. म्हणजे आणि माझ्यापेक्षा माझ्या आधीच्या माणसांनी जरी विचारलं, मला हे मुरली आप्पान सांगितलं, आपलं ह्या मुरली आप्पा, वरुडचे मुरली आप्पा, आम्ही एकदा असंच एक नंबर केला आणि आप्पा मला म्हणले, मी बऱ्याच वर्ष भाऊ जेपी भाऊ आम्ही बैल पळवतो, ह्या देवाचं महात्मा म्हणले, इथला गुलाल सहजासहजी फेल जात नाही म्हणले. आणि एक नंबर केला म्हणजे कुठे तर देवाचं. आणि शुभेच्छा तुम्हाला. सोनच चकाकतं काय